Good morning, student. How are you? You should be fine. नाही का? इंग्लिशचे झाले. आता आपण मॅथमॅटिक्सचं घेणार आहोत. आणि हे मॅथमॅटिक्सचं काय? सर्व क्वेश्चन पेपर मधले सोल्युशन आहेत. लक्षात ठेवा, एक एक प्रश्न हा प्रश्नपत्रिकेतला आहे. दररोज एक एक करा. 100 आउट ऑफ 100 मिळणार. फक्त तुम्ही स्टडी करा, एक एक दररोज. लाईक करा, शेअर करा. ओके. मॅथ फर्स्ट क्वेश्चन पेपर मधलं आहे आणि 19 हे सोल्युशन. तुम्हाला हा जो प्रश्न आहे हा अवघड जातो ना. क्वेश्चन पेपर मधील प्रश्न हे 90% येतात. म्हणजे जवळजवळ 20-25 प्रश्नपत्रिका सोडल्या तुम्हाला 100% मार्क. आता बघा, मोहन हॅज परचेस्ड हा जो युनिट आहे हा तुम्हाला डिफिकल्ट जातो, परंतु ॲक्टिव्हिटी सोपी आहे, खूप सोपी. इट इज व्हेरी इझी. मार्केट व्हॅल्यू आहे, शेअर्स, हाऊ मेनी शेअर्स, नंतर फेस व्हॅल्यू आहे, मल्टिप्लाय डिस्काउंट काय आहे, डिव्हिडंड काय आहे, रेट ऑफ रिटर्न किती देतात कंपनी, हे सगळं त्याच्यावर अवलंबून आहे. फक्त 5-7 फॉर्म्युले ते फक्त लक्षात ठेवा की तुमचे इथे 13-15 मार्क तुमचे झाले. अवघडातला अवघड गणित तुम्हाला येणार. आता हे मस्ट इम्पॉर्टंट. हे गणित आलं तर तुम्हाला सगळे सोडवता येणार. मोहन हॅज परचेस काय केलं तर शेअर्स आहे. मोठी रक्कम असेल तर परचेस लिहितात, नाही का. आणि छोटंसं असेल तर बाय. आय वॉन्ट टू बाय ॲपल, आय वॉन्ट टू बाय अँड व्हॉट यू मीन स्वीट, याला बाय वापरतात. आणि परचेसला हाय अमाऊंटचं असेल ते परचेस वापरतात. लक्षात ठेवा, परचेस म्हणजे काय हे पण लक्षात आलं ना तुमच्या. मोहन हॅज परचेस किती शेअर केले? 150 शेअर्स. 150 शेअर्स ऑफ एफ म्हणजे फेस व्हॅल्यू ऑफ रुपीज 100 आहे. किती आहे? 100. फॉर एम म्हणजे मार्केट व्हॅल्यू ऑफ रुपीज 120, 140. कंपनी हॅज पेड डिव्हिडंड ॲट 7%. कंपनी डिव्हिडंड देते बघा 7% डिव्हिडंड देते. देन टू फाइंड द रेट ऑफ रिटर्न बघा पहिलं. देन टू फाइंड द रेट ऑफ रिटर्न ऑन हिज इन्व्हेस्टमेंटवर पण रेट ऑफ रिटर्न. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. आता ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची. You have to complete this activity. It is very easy. When you whatever it may be, the formula more than 6. If you recite this solution, F is equal to given दिलेलं आहे. F is equal to 100. नंबर ऑफ शेअर्स किती दिलेले आहे? 150 बघा, 150. आणि F किती दिली? 100. हे बघा 100. मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे 120. वेअर इज द मार्केट व्हॅल्यू? यू नो और मार्केट व्हॅल्यू 120. हे सर्व लिहून घ्यायचं, दिलेल्या गोष्टी गिव्हन म्हणायचं त्याला. सम ऑफ इन्व्हेस्टमेंट हा फॉर्म्युला आहे बघा, पहिलाच फॉर्म्युला आहे. मार्केट व्हॅल्यू इंटू नंबर ऑफ शेअर्स. आता मार्केट व्हॅल्यू किती आहे? 120. किती आहे? 120. आणि नंबर ऑफ शेअर्स किती आहे? याच परचेस नंबर ऑफ शेअर्स 150. 150 120 आणि 150 याचा मल्टिप्लिकेशन जर केला तर आपल्याला उत्तर देते 18,000. बरोबर की नाही? 18,000. इथं करू शकता तुम्ही. 120 मल्टिप्लाइड बाय 150. बरोबर. हे 2 शून्य इथं द्यायचे. 15 दुने 30, 3, 15 1 15 3 18. झालं की नाही? 15 2 30 कॅरीज 3. 15 1 50 प्लस 3 18. बघा 18,000 आलं का नाही? आलं का नाही? म्हणजे हे 18,000. आता त्यांनी डिव्हिडंड पर शेअर, एका शेअर मागे डिव्हिडंड फॉर्म्युला दिलाय. पण ऍक्टिव्हिटी असेल तर फॉर्म्युला मिळेल, नसेल तर तुम्हाला हे पूर्ण सोडावं लागेल. मॅक्झिमम 3 मार्क्स
किंवा 4 मार्कला पण असेल 5व्या प्रश्नामध्ये. तर फॉर्म्युले मस्ट इम्पॉर्टंट. मग आता इथे रेट ऑफ एफ ई इंटू रेट ऑफ डिव्हिडंड. एफ ई किती आहे इथे दिलाय ना, एफ ई एम व्ही 120 बरोबर. एफ ई 100 आहे. एफ ई किती आहे 100 म्हणजे 100 मल्टिप्लाइड बाय रेट ऑफ डिव्हिडंड. मग कंपनी हॅज पेड द डिव्हिडंड रेट किती आहे 7%. 7% म्हणजे 7/100. इथं 7 लिहायचे फक्त. तुम्हाला माहिती 7% कसे लिहितात 7/100% लिहिताना बरोबर लक्षात ठेवा. आणि मग आता इथे तुम्हाला सोपं आहे. हे हा शून्य गेला याच्याशी. इथं किती राहिले 7 राहिले. किती राहिले 7 राहिले. म्हणजे इथं त्यांनी दिलंय रेट ऑफ डिव्हिडंड किती, डिव्हिडंड शेअर किती झाला 7 रुपयाचा झाला. मग 7 रुपयाचा झाला. टोटल डिव्हिडंड रिसिव्ड किती टोटल गेला, शेअर किती आहे परचेस 150 म्हणजे 150 गुणिले 7. आता 15चा पाडा येतो 15 7 105. हा शून्य जसं तसं द्यायचं आणि 15 7 105 झालं की नाही. हा 105 म्हणजे 1050. हे 1050 इथं आलं. काय आलं टोटल डिव्हिडंड रिसिव्ड इतका आला 1050. मग आता या ठिकाणी आपल्याला रेट ऑफ रिटर्न काढायचं आहे. तर तो फॉर्म्युला काय डिव्हिडंड इन्कम. जे डिव्हिडंड इन्कम आहे ते एवढं आलेलं आहे ना 1050 भागिले सम ऑफ इन्व्हेस्टेड. तर सम ऑफ इन्व्हेस्टेड किती आहे इथं किती दिलेलं आहे 18,000 आहे बघा. सम ऑफ इन्व्हेस्टेड 18,000 रुपये. मग आता आपल्याला इथे डायरेक्ट करता येईल. हे 2 शून्य गेले ना नाही, हे 2 शून्य याच्याशी गेले. हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला. मग 105 भागिले 18. 105 भागिले 18. 18 पंचे 90 बरोबर. खाली 15 राहिले बरोबर आहे की नाही. 15 राहिले म्हणजे शून्य घ्यायचं त्याच्यात. 18 8 144. पुढे 6 राहिले 60 म्हणजे 18 3 54. 3 3 चेत राहतील म्हणजे आपल्याला इतके रुपीज काय आलेलं आहे रेट ऑफ रिटर्न मिळालेले. 4 मार्काचं गणित आहे मित्र. 5व्या प्रश्नामध्ये येतंय. पण हे ऍक्टिव्हिटी असेल तर फॉर्म्युले तुम्हाला मिळतील. ऍक्टिव्हिटी नसेल तर फॉर्म्युले मिळणार नाही. म्हणून तुम्हाला हे फॉर्म्युले महत्वाचे. इथे हे सोपं आहे 105 भागिले 18. इथे पण करून दाखवतो बघा. 105 भागिले किती 18. 18 पंचे 90 आहे की नाही. 90 इथं ठेवायचा. 5 5 10 2 9 1 आहे की नाही. 1 1 गेलं शून्य. वरून शून्य घ्यायचा म्हणून इथं पॉइंट. आता 150 म्हणजे 18 8 18 8 144 आले आहे की नाही. इथं 6 राहिले 0 0. परत काय करणार 18 3 54. 18 3 54. मग आता 54 हे 60च राहतात परत नाही का. 60 60 म्हणजे 3 3 म्हणजे अशा प्रकारे करायचं तुम्ही कच्चं काम. ओके बाय थँक्यू. अभ्यास करा. हे गणित तुम्ही घरी सोडवा. एन्जॉय.